चष्म्या सहित फोटो लावतो रे, टेंशन का गेले उगे? हाँ हाँ चलो, रेगुलर फॉल्स मेथड. Find the approximate value of x by using an regular false method. हाँ प्रॉब्लेम सांग दीदे. e raised to x दिदे कालच झालाय का दिदे? हाँ चलो, x इंटू ई रेस टू एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0. प्रोसिजर आता थोडंसं फास्ट करेन आणि मी 2च इटरेशन करणार आहे बरं का, तुम्ही 3 इटरेशन करा. चालते दिदे? मी 2 इटरेशन करून देतो, 3 इटरेशन तुम्ही करायचं. चलो मग काय करायचं रे, पहिल्यांदा चेक करायचं. जर रेग्युलर फॉल्स मेथड म्हणलं तर इक्वल टूच्या पलीकडे 0 असलं पाहिजे, इक्वल टूच्या अलीकडे पूर्ण फंक्शन असलं पाहिजे. मग ह्याला म्हणायचं तू आजपासून एफ ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स मायनस 3. मग इथं एक एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. एफ ऑफ 0 इंटू ई रेस टू 0 मायनस 3 इज इक्वल टू, उत्तर किती आलं रे? -3 आलं का? चेक करा. -3 आलं का? नेक्स्ट एफ ऑफ 1 कॅल्क्युलेट करा. एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1 इंटू ई रेस टू पॉवर 1 मायनस 3 इज इक्वल टू मायनस किती आलं रे? 0 पॉइंट मायनस 0.2817. ठीक है. एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2 इंटू ई रेस टू 2 मायनस 3 इज इक्वल टू हाँ 11.7781. जाऊ द्या, इथं 7-8च करू करायला, लई 7-7-7-8 करायला नकोच. कळालं? साइन चेंज झालं का? हाऊ म्हणा. ऍज साइन चेंज ऑकर्स बिटवीन काय रे? एफ ऑफ 1 and f of 2. Therefore, root lies between a is equal to 1 and b is equal to 2. हाँ, by using कुठली मेथड? रेगुलर फाल्सी मेथड. रेगुलर फाल्सी मेथड. हाँ, c इज इक्वल टू फॉर्म्युला काय रे? a इंटू एफ ऑफ बी मायनस b इंटू एफ ऑफ a डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ a. एफ ऑफ बी आणि एफ ऑफ a कोण आहे ते सांगतो. इथं थोडस मी लिहिले तसं तर तरी पण इथं लक्षात आहे, हे जे आहे ते एफ ऑफ a आणि हे जे ते एफ ऑफ बी आहे. मग एफ ऑफ ए इंटू ए किती आहे रे? ए ची व्हॅल्यू 1 आहे. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे? 11.78 मायनस बी किती आहे रे? 2 आणि एफ ऑफ ए किती आहे? मायनस 0.2817 होल डिवायडेड बाय 11.78 मायनस 0.2817. ब्रॅकेट करा ह्या मायनसला, ह्याच्या मायनस उत्तर सांगा किती आलं ते? 1.0233. मग 2 केलं मी. तर लिहू अजून एक 3. चलो दीदी म्हणली लिहा तर लिहा, आमच्या घरचं चाललं. झालं? ए मिट्टू, शेवटचा दिवस आहे, कशाला उगाच नको. हा कुणाचं रे? हा ट्युशनचं. चलो मग आता चित्रकलेसाठी इथे जागा नाही म्हणून इथे चित्रकला करतो. हा काय करायचं चित्रकलेत? एवढं पक्का माहितीये. ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. बी ची व्हॅल्यू किती आहे? 2. एफ ऑफ 1 म्हणजेच ए किती आहे रे? निगेटिव्ह 0.2817 आणि एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आहे रे? 11.78. आता शी कुठं आले?
सी कुठं काय ना मध्येच येते असं कुठतरी. सी इज इक्वल टू 1.0233. हा आता सगळ्यात महत्वाचं इथं काढायचं विसरलो मी, लगेच काढून घ्यायला पाहिजे होतं. ही जी व्हॅल्यू आहे इथला इकडं फेकू. हा एफ ऑफ काय काढायचंय, एफ ऑफ किती रे 1.0233 इज इक्वल टू 1.0233 इंटू ई रेस टू पॉवर 1.0233 ह्याच्या -3. उत्तर किती आलं सांगा. 1528. एफ ऑफ 1.023 इज इक्वल ह्याच्या -0.1528. बस. मग आता चिन्ह बदल कुठे झाले रे, ऍज, साइन, चेंज, अकर, बिटवीन. काय रे एफ ऑफ 1.0233 and f of tuts. Therefore, तीन टिंबा रूट lies between a is equal to 1.0233 and b is equal to tuts. By using रेगुला फाल्सी किंवा फाल्स पोझिशन म्हणतात बरं का, रेग्युलर फाल्सी मेथड. फॉर्म्युला सांगा रे गरीब जनता. शी इज इक्वल टू ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आता ए ची व्हॅल्यू किती आहे इथं नीट लक्ष द्या. ए ची व्हॅल्यू 1.0233. हा एफ ऑफ बी ची व्हॅल्यू 11.78 मायनस बी ची व्हॅल्यू 2 मायनस ह्याची एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे रे, एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 1.023 इट इज मायनस 0.1528 होल डिवायडेड बाय 11.28 मायनस ऑफ मायनस 0.1528. calculation please. 1.0358. आता मी थर्ड इटरेशन करणार नाही. तुमची इच्छा असेल तर थर्ड इटरेशन करा, नाहीतर मी एक्स ची व्हॅल्यू नियर अबाउट काय लिहितो 1.0358. अयो जातो काय, हँग झालं रे.